Hello students, let us continue practice set 4.1. Question number 3. Express the following percentages as ratios in the reduced form. आपल्याला पर्सेंटेज मध्ये रेशो दिलेला आहे आणि आता तो रिड्यूस्ड फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. 75:100 हा पर्सेंटेज मध्ये का आहे तर त्यातली सेकंड टर्म 100 आहे म्हणून तो पर्सेंटेज मध्ये आहे. तो आपल्याला रिड्यूस्ड फॉर्म मध्ये करायचा. मग आपण 75/100 इज इक्वल टू हे स्प्लिट केले आपण दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये तर 25 3s are 75 and 25 4s are 100. 25 कॅन्सल होईल. दॅट इज इक्वल टू 3/4 म्हणजेच हा रेशिओ आपल्याला लिहिता येईल 3:4. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा त्यातलं 44:100. सेकंड टर्म 100 आहे म्हणजे हे पर्सेंटेज आहे. 44/100 इज इक्वल टू 4 ने आपण मल्टिप्लाय करू शकतो दोन्ही नंबरला, म्हणजे दोन्ही नंबर 4च्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. 4 × 11 25 4s are 100. 4 will get cancelled. 11/25 that is equal to 11:25. Now third example 6.25%. पर्सेंट याचा अर्थ डिनॉमिनेटर 100 म्हणजे हेच आपण असं लिहू शकतो 6.25/100. आता ह्या 6.25चा डेसिमल पॉईंट आपण काढून टाकला तर डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणजे खाली आपल्याला इंटू 100 करायला लागेल, परत डिनॉमिनेटर 100 करायला लागेल. आता 625 तुम्हाला माहिती आहे 25चा स्क्वेअर आहे म्हणजे 25 × 25 लिहिता येईल आणि हा 100 × 100 मी तसाच ठेवला तर 25 1s are 25 25 4s are 100. इथे पण 25 1s are 25 4s are that is equal to 1 × 1 is 1/16 that is equal to 1:16. Next fourth question 52/100. 52:100 that is equal to 52/100. आता हाही नंबर आपण 4च्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. 4 × 13/4 × 25. 4 4 कॅन्सल झाला तर 13/25 that is equal to 13:25. Next question number 5. 0.64%. पर्सेंट म्हणजे डिनॉमिनेटर 100 that is equal to 0.64/100. परत याचा डेसिमल पॉईंट जर आपण काढून टाकला म्हणजे 64/100 होतेच आणि डेसिमल पॉईंट काढून टाकला म्हणून परत /100 घ्यायला लागेल. आता 64 आपल्याला असा लिहिता येईल 4 × 4 × 4 मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये मी लिहिला. तसंच 100 आपण असं लिहू शकतो 4 × 25 25 4s are 100. हाही 100 असाच लिहिला 4 × 25. हा वरचा 4 आणि खालचा कॅन्सल झाला. इथे पण 4 4 कॅन्सल होईल म्हणजे इकडे 4 राहिला आणि इथे 25 × 25 म्हणजे 625. आता हे परत सिम्प्लिफाय होऊ शकत नाही, याला भाग जाणार नाही आणि म्हणून 4:625 हा रिड्यूस्ड फॉर्म आला. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? बघा 3 persons can build a house in 8 days. 3 लोकांनी घर बांधलं तर ते 8 दिवसात पूर्ण करतात. टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 days. आता तेच घर कमी दिवसात पूर्ण करायचं म्हणजे 6 days मध्ये कंप्लीट करायचं असेल तर हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. मग आपल्याला ते माहिती नाही ते आपण एक्स पर्सन्स मानूया. लेट एक्स पर्सन्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड द हाऊस. बघूया आपण सोल्युशन. लेट एक्स पर्सन्स are required to build the house in 6 days. आता कमी दिवसात जर घर बांधून पूर्ण करायचं असेल तर पर्सन्स जे आहेत ते वाढवायला लागणार आहे. म्हणजेच इथे आपण जर बघितलं तर
number of persons and the number of days required, they are in inverse proportion. So inverse proportion मध्ये आपल्याला माहिती आहे की product of the number of persons and the number of days is constant. So it is an inverse proportion. Therefore product constant असतो, म्हणजे x पर्सन 6 days मध्ये कंप्लीट करतात आणि 3 पर्सन्स 8 days मध्ये कंप्लीट करतात, म्हणजे हा प्रॉडक्ट सेम असणार आहे. x × 6 = 3 × 8. आता हा 6 इकडे जाऊन डिवाइड होईल. x = 3 8 जार 24 आणि अपॉन 6. 6 ने डिवाइड केलं तर 6 1 जार and 6 4 जार. Therefore x = 4 and so 4 persons are required. So the last answer is what? 4 persons are required to build the house in 6 days. Now next question number 5. Convert the following ratios into percentage. Ratio percentage मध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्यातला फर्स्ट रेशो आपल्याला गिवन आहे 15 × 25. आता हा पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे त्याची सेकंड टर्म किती करायची तर 100 करायची. मग कसं करता येईल बघूया आपण. पहिले आपल्याला दिलेले 15 × 15:25. मग याच्यामध्ये हा रेशो आधी आपण असं लिहू शकतो 15/25. आता 25 ऐवजी आपल्याला 100 पाहिजे. दोन पद्धतीने आपण करू शकतो. मी दोन्ही मेथड सांगते तुम्हाला. 25 ला 100 जर करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे हे आधी शोधायचं. 25 4 जार 100. मग इथे 4 ने मल्टिप्लाय केले तर इथे पण 4 नेच मल्टिप्लाय करायला लागेल. आणि आपण ऑलरेडी प्रॉपर्टी बघितलेली आहे की आपण रेशोला सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर रेशो चेंज होत नाही. मग इथे आता मल्टिप्लिकेशन केलं तर 15 4 जार 60, 25 4 जार 100, 60/100. डिनॉमिनेटर 100 झाला म्हणजे हे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट झाले, जे आपण लिहू शकतो 60%. आता हाच क्वेश्चन तुम्ही असाही करू शकता 15/25. आता तुम्हाला 100 डिनॉमिनेटर करायचा आहे तर रेशो जो आहे त्याच्या डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करा, न्यूमरेटरला पण 100 ने मल्टिप्लाय करा. आता डिनॉमिनेटरचा 100 याला डिस्टर्ब करायचं नाही, कारण हा आपल्याला पाहिजे डिनॉमिनेटर, तरच ते पर्सेंटेज होणार आहे. आणि बाकीच्या राहिलेल्या टर्म्स आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 25 1 जार, 25 4 जार. हा 100 मात्र तसाच ठेवायचा. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 15 4 जार 60, 60/100 दॅट इज नथिंग बट 60%. कुठल्याही मेथडने तुम्ही हे सॉल्व करू शकता. सेकंड क्वेश्चन बघा आता. 47:50. आपण हे कसं लिहू शकतो 47/50. आता 50चे 100 करायचे म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे तर 50 2 जार 100. म्हणजे इथे इंटू 2 केलं तर वरती पण इंटू 2 करायला लागेल. 47 × 2 केलं तर 94/100 दॅट इज नथिंग बट 94%. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. 7/10. 10ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 100 मिळेल, तर 10 10 जार 100. मग इथे पण 10 ने मल्टिप्लाय केलं. 7 × 10 केलं तर 70/100 दॅट इज इक्वल टू 70%. नेक्स्ट क्वेश्चन 546/600. आता इथे डिनॉमिनेटर मात्र आपल्याला 100च्या मल्टिपल दिसतोय 6 टाइम्स, म्हणजे हा आपण स्प्लिट करून लिहू शकतो. 546 अपॉन हा 600 आपण असा लिहिला 6 × 100. आता हा 100 तसाच ठेवायचा, कारण डिनॉमिनेटरला 100 आपल्याला पाहिजे. आणि 6 ने आपण डिवाइड केलं याला. 6 1 जार 6, 6 9 जार 54 आणि 6 1 जार 6. म्हणजे हा 91/100 मिळाला. दॅट इज नथिंग बट 91%. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन 7/16. आता 16च्या टेबलमध्ये 100 येत नाही आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार, मी जी सेकंड मेथड सांगितली त्याप्रमाणे करा. 7/16 याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करून घ्या. आता हा डिनॉमिनेटरचा 100 डिस्टर्ब नाही करायचा, बाकी सिम्प्लिफाय करूया आपण. 4 ने डिवाइड केलं 4 4 जार 16, वरती केलं तर
25 आलं. आता इथे आपल्याला 4ने परत आपण याला डिवाइड केलं, 4 1 जार 4, तर इथे डिवाइड केलं तर बघा 4 6 जार 24, 1 आला म्हणजे 10 झालं. 4 2 जार 8, 2 राहिले, 20 झाले. 4 5 जार 20. आता या 7ने 7 × 6.25 अपॉन 100 मिळाले. 7ने मल्टिप्लाय करूया याला. 7 5 जार 35, 3 कॅरी. 7 2 जार 14 + 3 17, 1 कॅरी. 7 6 जार 42 + 1 43, आणि डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणून इथे डेसिमल पॉईंट येईल, अपॉन 100. 43.75 अपॉन 100 याचाच अर्थ 43.75%. Now question number 6. The ratio of ages of Abha and her mother is 2:5. At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. Find the present ages of Abha and her mother. आता इथे दोघींच्या एजचा रेशो दिलेला आहे 2:5. जेव्हा असा रेशो दिलेला असतो तेव्हा त्या रेशोची कॉमन मल्टिपल घ्यायची x. सो लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द गिव्हन रेशो बी x. Therefore एजेस आपल्याला रेशो कसला दिला आहे, अभा अँड हर मदर. Therefore the present age of Abha is equal to 2:5 म्हणजे तिचं एज झालं 2x years, and that of her mother is, इथे बघा 2:5 म्हणजे मदर्स एज येईल 5x years. आता कंडिशन काय दिलेली आहे बघा. ॲट द टाइम ऑफ अभाज बर्थ हर मदर्स एज वॉज 27 years. म्हणजे अभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 27 years होतं. याचा अर्थ दोघींच्या वयांमध्ये 27चा डिफरन्स आहे. देअरफॉर बाय द गिव्हन कंडिशन दोघींच्या एजचा आपण डिफरन्स घेतला म्हणजे 5x - 2x, तर तो आपल्याला मिळेल 27. आता हे इक्वेशन सॉल्व करूया आपण. 3x = 27. देअरफॉर x = हा 3 इकडे नेला तर डिवाइड होईल, 27/3. x = 9 मिळालं. म्हणजे कॉमन मल्टिपल 9 मिळाली. अँड देअरफॉर आभास एज आपलं 2x आहे म्हणजे 2 × 2x केलं आपण, 2 × 9 = 18 मिळालं. हर मदर्स एज इज 5x. 5x means 5 × 9 = 45. And therefore last answer will be the present age of Abha is 18 years and that of her mother is 45 years. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आणि 8 हे कॅन्सल केलेले आहेत. Thus practice set 4.1 is completed.